स्टार घोटाळ्याची चौकशी ईडीने पण आता सुरू केली आहे. रवींद्र वायकरला हा जो प्लॉट आहे जो त्यांनी 21व्या शतकाच्या सुरुवातीत विकत घेतला तो शाहिद बालवा अविनाश भोसले यांच्या महल पिक्चर्सने त्या जागेची मार्केट बाजार मूल्य 3 कोटी रुपये होती. तो 3,93,01,000 रुपये हा प्लॉट 1% म्हणजे 3 लाखात दिला. रवींद्र वायकर 500 कोटी 5 स्टार हॉटेल घोटाळ्याची सुरुवात तिथून झाली. आमच्याकडे या एग्रीमेंटची कॉपी आहे जी आम्ही इन्कम टॅक्स आणि ईडीला दिली आहे. म्हणजे 3,93,00,000 जागा फक्त 3 लाख मध्ये दिली तर उद्धव ठाकरेचे पार्टनर वायकरांचा घोटाळ्याची सुरुवात तिथपासून झाली. दुसरी गोष्ट ही जागा आरक्षित होती खेळाचं मैदान म्हणून. 20 जानेवारी 2004 हा टेम पेपर आहे. 9 फेब्रुवारी 2004 रोजी महापालिका महान पिक्चर आणि रवींद्र वायकर या तिघांचा करार झाला. ही कॉपी इक्बाल चहलकडे होती आहे आणि यात स्पष्टपणे लिहिलं की 1/3 जागेवर खेळात ते अपेक्षित स्पोर्ट सेंटर ट्रेनिंग सेंटर बांधायचं आणि 2/3 जागा लहान मुलांचं खेळाचं मैदान म्हणून आरक्षित. असे असताना इक्बाल चहलला पूर्णपणे माहित होतं. असे असताना इक्बाल चहल मुंबई महापालिका आयुक्तांनी 5 जुलै 2021 रोजी हे उरलेल्या 2/3 खेळाचा मैदान जे महापालिकेचं मालकीचं त्यांचा परिसर कायम मैदान राहणार असं एग्रीमेंट असताना इक्बाल चहल आणि रवींद्र वायकरांनी दुसरं एग्रीमेंट केलं. तिथे 500 कोटीचं 2 लाख स्क्वेअर फूट हॉटेलला परवानगी दिली. गमतीदार गोष्ट अशी आहे की इक्बाल चहल महापालिका आयुक्त आणि रवींद्र वायकर दोघांना माहीत असताना जुलै 2021 मध्ये ही 5 स्टार हॉटेलची परवानगी 5 जुलै 2021 ला चहल साहेब तुम्ही सांगा का दिली. वायकरचा दबाव होता. मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काही सूचना दिल्या होत्या. याची चौकशी व्हायला हवी. चौकशी 5 जुलै 2021 ला खेळाचं मैदान 5 स्टार हॉटेलसाठी देण्याचा निर्णय कुणाचा? महापालिका आयुक्तांचा की मंत्रालयाचा? मुख्यमंत्री कार्यालयाचा की इक्बाल चहलचा? एवढंच नव्हे, हे सगळं आम्ही महापालिकाकडे उपस्थित केलं. त्यानंतर 5 मार्च 2023 रोजी इक्बाल चहलनी एक 7 पानी उत्तर पाठवलं आणि त्यात त्यांनी सांगितलं मी जे परमिशन दिली आहे ती कायदेशीरही योग्य आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि हे हॉटेल बेकायदेशीर परमिशन दिली होती असं शिंदे सरकारने सांगितल्यानंतर इक्बाल चहलनी ती परमिशन रद्द केली. माझी मागणी आहे, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोललो आहे, या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हायला हवी.
2021 मध्ये 5 स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी जी देण्यात आली तो कुणाच्या सांगण्यावर. मी ईडीच्या अधिकाऱ्यांची पण भेट घेतली, त्यांना हे सगळे डॉक्युमेंट दिले आहे. 2023 मध्ये परत इक्बाल चहल म्हणतात परमिशन कायदेशीर आणि 3 महिन्यानंतर ते रद्द करतात. तर इक्बाल चहलची पण चौकशी व्हायला हवी. मी ईडीकडे मागणी केली आहे की रवींद्र वायकर 3 कोटीची जागा 3 लाखात 1% 2003 मध्ये, म्हणजे आज त्याचे व्हॅल्यू काय याची चौकशी व्हायला हवी. हा कुणाचा किकबॅक होता, मनी लॉन्ड्रिंग होतं, आणि हा निर्णय कुणाचा, इक्बाल चहलचा की मुख्यमंत्री कार्यालयाचा, याची पण चौकशी व्हायला हवी. मला विश्वास आहे की 16 तारखेला रवींद्र वायकरचे पार्टनर आणि 17 तारखेला रवींद्र वायकर यांना ईडीने बोलवले आहेत. यातनं आणखीन तथ्य बाहेर येणार. किरीट सोमय्याला पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेने काम दिले आहे की भ्रष्टाचारी लोकांचे घोटाळे उघडकीस आणावे. कोविडची कमाई ही ठाकरे पवार सरकारचं ब्रीदवाक्य होतं. कोविडमध्ये जमकर कमवण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं. मुंबई महापालिकेच्या 1 डझन कोविड घोटाळ्यावर चौकशी एफआयआर झाल्या आहेत. मी शरद पवार परिवाराचे 435 कोटी रुपयाचा घोटाळा उघडकीस आणला. तर पवार परिवाराने मला 100 कोटीचा दावा ठोकण्याची धमकी दिली आहे. ओ पवार साहेब, आता धमक्यांना आम्ही घाबरत नाही. हिशोब द्या. 435 कोटी रुपये मार्च 2021 मध्ये कोविडची लस बनवणाऱ्या कंपनीकडून आपल्या कंपनीत आले कसे? माझ्याकडे आता सगळे डॉक्युमेंट आहेत. 2009 ते ज्या दिवशी पैसे आले तिथपर्यंत 2021 12 वर्षात या कंपनीने दमडीचा बिझनेस केलेला नाही. फक्त 1 लाख रुपये शेअर कॅपिटल पवार परिवाराची, प्रतापराव पवारांची 1 लाख. कुठलाही व्यवहार नाही, काही बिझनेस नाही. फक्त भांडूप मध्ये 40 कोटीची जागा घेतली. तो पैसा पण नंतर हे 435 कोटी आले त्यातनं ऍडजस्ट करण्यात. म्हणजे 12 वर्षात आपण फक्त एकच जागा घेतली 40 कोटीची. त्यात पुन्हा पीएफडी घोटाळा सुरू केला. 1903 टेनामेंट बांधकाम. मग आपल्याला 435 कोटी रुपये सिरम इन्स्टिट्यूटने दिले कसे? सिरम इन्स्टिट्यूटचे डॉक्युमेंट आम्ही पाहिले. त्याने असा कोणत्याही कंपनीला अशा प्रकाराने पैसा दिला नाही. आणि पवार परिवार साहेब, ही जी कंपनी आहे न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट, मालक श्री प्रतापराव पवार, श्रीमती भारती प्रतापराव पवार, अधूनमधून डिरेक्टर किंवा अन्य मार्गाने अभिजित पवार, आणखी कुठल्या पवार आता ते नंतर कळेल. त्या कंपनीमध्ये अशी दुसरी कुठलीच एंट्री नाहीये, कुठली दावक नाही. मग 435 कोटी रुपये मार्च 2021 मध्ये त्याच काळात निदर्शनं झाली होती ना. त्याच काळात सायरस पुनावाला धमक्या दिल्या गेल्या होत्या ना सरकारच्या वतीने. त्यावेळेचा त्याच काळात त्यांना फॉरेनला जाऊन लपवावं लागलं होतं ना. या 435 कोटीचा हिशोब पवार साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला द्यावाच लागणार. आणि 100 कोटीचं तुमचं नुकसान झालं तर 435 कोटी पैकी 100 कोटी कापून बाकीचे 335 कोटी परत करा. धन्यवाद. सर हिंदी सर. हिंदी सर. उद्धव
उद्धव ठाकरे के पार्टनर रविंद्र वाइकर का जो 500 करोड़ के घोटाले की जो होटल की जगह है, वो उन्हें महल पिक्चर जो शाहिद बालवा और अविनाश भोसले जेल में है, इन्होंने 2004 में 3-4 में यह जगह जिसकी मार्केट वैल्यू उस समय पे 3 करोड़ 94 लाख थी, उसे 3 लाख रुपए में दी। जब 2004-5 में म्युनिसिपालिटी रविंद्र वाइकर महल पर पिक्चर का ट्राइपार्टाइट एग्रीमेंट हुआ कि इसमें 1/3 जगह पर स्पोर्ट्स सेंटर बनेगा और 2/3 ये स्पोर्ट्स के मैदान का एक कायम स्वरूपी रहेगा। ये एग्रीमेंट की कॉपी हाथ में होने के बावजूद उद्धव ठाकरे, रविंद्र वाइकर और महापालिका आयुक्त इकबाल चहल ने 2021 में यहां पर 2 लाख स्क्वायर फीट की 5 स्टार होटल बनाने की परमिशन दी। 2023 में इकबाल चहल ने फिर एक बार कहा कि मैंने कानून के हिसाब से परमिशन दी है, तो 4 करोड़ की जगह 1 लाख रुपए में पता होने के बाद में 5 स्टार होटल की परमिशन देना। हम जानना चाहेंगे वाइकर साहब से, इकबाल चहल से, या आपने परमिशन क्यों दी? क्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के यहां से कुछ मैसेज आया था? मैंने ईडी से प्रार्थना की है, मुंबई पुलिस से प्रार्थना की है, एकनाथ शिंदे जी से, मुख्यमंत्री से बात की है कि घोटाले की जांच पूरी होनी चाहिए। इस घोटाले का राज क्या है, इकबाल चहल की भी पूछताछ होनी चाहिए, और अगर उनको ऊपर से मैसेज आया तो वो व्यक्ति कौन, ये महाराष्ट्र की जनता जानना चाहती है। पवार परिवार ने कोविड में 435 करोड़ की कमाई की। पवार परिवार की नियो स्टार इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी को मार्च 2021 में कोविशील्ड, ये कोविड की वैक्सीन बनाने वाली कंपनी से 435 करोड़ रुपए आए, जो कंपनी खोखा कंपनी थी। 2009 से 2021 तक कोई व्यवहार नहीं, आर्थिक व्यवहार नहीं, कोई बिजनेस नहीं, कोई बिजनेस टर्नओवर नहीं। 1 लाख रुपए की कैपिटल, उसको 435 करोड़ रुपया कोविड की कमाई के रूप में आए। ये घोटाला जब मैंने उजागर किया तो पवार परिवार मुझे धमकी देता है कि 100 करोड़ का आप मेरे पे डिफेमेशन की केस दाखिल करोगे। अरे ऐसी धमकियां देने वाले बहुत देखे पवार साहब। पहले 435 करोड़ कोविड घोटाले का हिसाब आपको देना पड़ेगा। इस संबंध में सोमवार को मैं पुणे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज के कार्यालय में इसके इन्वेस्टिगेशन के लिए जाने वाला हूं। हिम्मत है तो मुझे रोक के दिखाओ। मराठी सर 100 का 150 कोटी सर, 100 का 150 कोटी अब तो 100 कोटी है, 50 कोटी वेगळी है। रोल सर, रोल है सर। शरद पवार महापरिवार, प्रतापराव पवार की जो कंपनी है, थोड़ी हिंदी तो हो गया, पवार परिवार मला धमकी देता है 100 कोटीचा दावा दाखल करणार, 4 से 35 कोटी रुपये कोविडचे खाल्ले, त्याचा हिशोब द्या। आता धमक्यांना मी घाबरत नाही। सोमवारी मी स्वतः पुण्याला जाणार आहेत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन आणखीन जे डॉक्युमेंटचे इन्स्पेक्शन करणार आहेत। पवार साहेब, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा। 4 से 35 कोटीची कोविडची कमाई हे प्रतापराव पवार यांचा बोगस कंपनी फ्रंट कंपनीमध्ये आली आहे, त्याचा हिशोब द्यावा लागला।